बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात बारामती, माढा आणि सातारा या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या प्रचारसभा घेणार आहेत। 2 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण 6 सभा होणार असून यात आज पुणे, कराड आणि सोलापुरात सभा होणार आहेत, तर उद्या 30 एप्रिल रोजी माढा मतदारसंघातील माळशिरस, त्यानंतर धाराशिव आणि लातूर येथे सभा होणार आहेत। राज्यात इतक्या सलग सभा घेण्याची ही मोदींची पहिलीच वेळ आहे। उत्तर प्रदेशाखालोखाल महाराष्ट्रातील सर्वाधिक 48 लोकसभेच्या जागा आहेत। त्यामुळे पहिल्या 2 टप्प्यात मोदींच्या एकूण 5 सभा झाल्या आहेत। आता चौथ्या आणि 5व्या टप्प्यात एकूण 7 सभा नियोजित आहेत। त्यापैकी कोल्हापूर येथे शनिवारी सभा झाली। आतापर्यंत झालेल्या प्रचार सभेत मोदींनी काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे। त्यामुळे मोदी आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोदींची सभा होत आहे। या मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत आहे। वास्तविक प्रणिती शिंदे यांच्या वतीने बाहेरचा उमेदवार म्हणून राम सातपुते यांच्यावर टीका करण्यात येत आहे। तर राम सातपुते यांनीही प्रणिती शिंदे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर मोदींची सभा महत्त्वाची मानली जात आहे। रविवारी दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एडिटेड व्हिडिओबाबत FIR नोंदवला आहे। या व्हिडिओमध्ये शहा SC ST आणि OBC आरक्षण संपवण्याबाबत बोलताना दिसत आहेत। मात्र PTI या वृत्तसंस्थेच्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडिओ बनावट असल्याचं सिद्ध झालंय। हा एडिटेड व्हिडिओ पसरवण्याबाबत एक तक्रार भाजपने केली होती, तर दुसरी तक्रार गृह मंत्रालयाने केली होती। भाजपने या व्हिडिओबाबत देशभरात FIR नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे। भाजपने तक्रारीत म्हटलं आहे की अमित शहा यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आरक्षण संपवण्याबाबत काहीही सांगितलेलं नाही। व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा आहे। मूळ व्हिडिओमध्ये अमित शहा यांनी तेलंगणातील मुस्लिमांसाठी असंवैधानिक आरक्षण हटवण्याबाबत बोलल्याचा आरोप भाजपने केला आहे। गृहमंत्र्यांच्या संपादित व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांनी X आणि फेसबुकला पत्र लिहिलं आहे। तसेच हा एडिट केलेला व्हिडिओ कोणत्या खात्यावर टाकण्यात आला आहे याची माहिती दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मागवण्यात आली आहे। भाजपच्या IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 27 एप्रिल रोजी फेसबुकवर तेलंगणा काँग्रेसने शेअर केलेला हा बनावट व्हिडिओ पोस्ट केला होता। ते म्हणाले की तेलंगणा काँग्रेस संपादित व्हिडिओ पसरवत आहे, जो पूर्णपणे बनावट आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार होण्याची शक्यता आहे। ते पुढे म्हणाले की हा बनावट व्हिडिओ काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शेअर केला आहे। आता त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावे। प्राप्तिकर खात्याने लखनौमध्ये तब्बल 200 एकर जमीन जप्त केली। या प्रकरणाची सर्व माहिती माझ्याकडे आहे, मी ती योग्य वेळी जाहीर करेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना दिला आहे। या प्रकरणात ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर संशयित आहेत। यामुळे हे प्रकरण ठाकरेंपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकनाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना लखनौमधील जमिनीच्या कथित संशयास्पद व्यवहारावर भाष्य केलं। प्राप्तिकर खात्यानं लखनौमध्ये कुणाची तरी 200 एकर जमीन जप्त केली। या जमिनीवर टाउनशिप विकसित करण्यात येणार होती, पण ही मालमत्ता आर्थिक गैरव्यवहार अधिनियम 2016 अंतर्गत जप्त करण्यात आली आहे। हा प्रकल्प तब्बल 800 कोटींचा होता। त्याचे सर्व दस्तऐवज माझ्याकडे आहेत। ही माहिती मी योग्य वेळी देईन। मी कुणावरही आरोप करत नाही, विशेषतः सूडभावनेने किंवा आक्षापोटी हे असं विधान करत नाही, पण जी वस्तुस्थिती आहे तीच मी सांगतोय, असंही शिंदे म्हणाले। प्राप्तिकर खात्याच्या उत्तर प्रदेश विभागाने लखनौ लगत प्राईम लोकेशनवर असणारी कोलकाता येथे नोंदणीकृत हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडची सुमारे 200 एकर जमीन जप्त केली आहे। या कंपनीचा उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे। शिरूर लोकसभेतील आघाडी आणि महायुतीचे उमेदवार एकमेकांवर दररोज सडकून टीका करत आहेत। आघाडीचे कोल्हे तर त्यांच्या पराभवाचा विडा उचललेले थेट अजित पवारांवरच निशाणा साधत आहेत। त्यामुळे अजित पवारही कोल्हे यांच्यावर प्रतिहल्ला करत आहेत। आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी 5 वर्षांपूर्वी आपण झटलो, त्यांना निवडून आणलं, पण कोरोनाला या संकटातच ते राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री पवार यांनी शिरूर अमोल कोल्हे यांच्याबाबत केला। ते म्हणाले, तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे असं करू नका, असं मी त्यांना त्यावेळी विचारलं होतं। महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। ही निवडणूक देशाची असून गावकी भावकीची नाही, तिचा निकाल आपले भविष्य ठरवतो। विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचं काम या निवडणुकीतून करायचं आहे। त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकदीचा नेता आपल्या शिरूरमधून संसदेत पाठवायचा आहे। आढळराव हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व आहेत, त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचं काम आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना करायचं आहे, असंही आवाहन अजितदादांनी यावेळी केलं। मोदी सरकारच्या गुजरात प्रेमाची आणि महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी आहे। त्यात महाराष्ट्रातील गरीब कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही भर पडली होती।
मात्र महाराष्ट्राची निर्यात बंदी तशीच ठेवून गुजरातच्या 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याची निर्यात मोदी सरकारविरोधात ठिणगी ठरली। या ठिणगीने महाराष्ट्रात सत्ता पक्षाविरोधात वणवा पेटला असता त्यात त्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील भवितव्य जळून खाक झाले असते। त्यामुळेच घाईघाईने महाराष्ट्रातील कांदा देखील निर्यातीसाठी खुला केल्याची मखलाशी केली गेली। महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी हटवून तुम्ही तेथील शेतकऱ्याला गिफ्ट वगैरे काही दिलेलं नाही, तुम्हाला महाराष्ट्राच्या संतापापुढे शेपूट घालावं लागलं आहे, अशी टीका ठाकरे गटाने केंद्र सरकारवर केली आहे। केंद्राने उठवलेल्या कांदा निर्यात बंदीवरून ठाकरे गटाने आज केंद्र सरकारला लक्ष्य केलं। केंद्रातील मोदी सरकारला अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे झुकावंच लागलं। महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी उठवणं भाग पडलं आहे। त्यावरूनच सत्ता पक्ष स्वतःची पाठ तोपटून घेत आहे। मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गिफ्ट दिलं अशा पिपाण्या वाजवत आहेत, मात्र हे गिफ्ट वगैरे काही नाही। महाराष्ट्रातील जनक्षोभासमोर मोदी सरकारनं घातलेलं शेपूट आहे। मोदी सरकारला खरोखरच महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना गिफ्ट द्यायचं होतं तर त्यांनी आधी फक्त गुजरातमधील पांढऱ्या कांद्यालाच निर्यातीची परवानगी का दिली? महाराष्ट्र आणि गुजरात असा वेगवेगळा न्याय का लावला? महाराष्ट्रावर विनाकारण लादलेली कांदा निर्यात बंदी देखील गुजरातसोबतच का नाही उठवली, असा सवाल देखील ठाकरे गटाने केला आहे। औरंगजेब किंवा याकूबचा उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। या संदर्भात बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे। ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की औरंगजेब किंवा याकूबचा उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले, पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात। सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासियांची आठवण झाली। 2.5 वर्ष सत्तेच्या काळात कोकणाला दमडीही दिली नाही, उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली, असा हल्ला त्यांनी चढवला। पुढे ते म्हणाले, फक्त मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोकणची आठवण झाली। कोकण वादळात सापडलं तेव्हा उद्धव ठाकरे घरात बसून होतात, तर देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे कोकणात येऊन लोकांना आधार देत होते। महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही। मोदी आणि नारायण राणेंच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतो आहे। आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर इशारा दिला आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील घराच्या एका भागात ईडीने कार्यालय थाटलं आहे। केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर झाल्यामुळे आमचे काही सहकारी भाजपसोबत गेले, पण आता माझी साथ सोडणाऱ्यांना निवडणूक संपल्यानंतर पुन्हा तपास यंत्रणांचा जाच सहन करावा लागेल, असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर होणारी लोकसभा निवडणूक शरद पवार आणि अजित पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे। या दोघांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना निवडणुकीनंतर होणाऱ्या संभाव्य कारवाईचा इशारा दिला आहे। ते म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचे प्रकरण तुम्हाला माहीत असेलच, ते मुंबईच्या वरळी भागात राहतात। त्यांचे घर सुंदर आहे, पण ईडीने त्यांच्या घराच्या बहुतांश भागाचा ताबा घेऊन तिथे आपले कार्यालय थाटलं आहे। त्यामुळे काही जण त्या बाजूला गेले, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारलं। केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर झाल्यामुळेच हे नेते भाजपसोबत गेले। माझ्या कुटुंबातील काही जणांनी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे। आता माझी साथ सोडणाऱ्यांना निवडणूक संपल्यानंतर पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणांचा जाच सहन करावा लागेल, असंही ते म्हणाले। भाजपसोबत गेलेल्या नेत्यांपैकी काही जण मला भेटले, त्यांना कोणत्या परिस्थितीत हा निर्णय घ्यावा लागला हे त्यांनी मला सांगितलं। सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर त्यांच्या विरोधात केला जात आहे, त्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला। आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, अशी अडचण त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली, पण भाजपसोबत जाण्याचा माझा विचार नव्हता आणि आजही नाही, त्यामुळे त्यांना मला सोडून जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरड्यासारखा रंग बदलत आहेत, त्यांच्या 400 पारच्या नाऱ्यात कोणताही दम नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारवर निशाणा साधताना केली। महाविकास आघाडीने आम्हाला 2 जागा देण्याची तयारी दर्शवली होती, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो। आम्ही पूर्वीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती, असंही ते म्हणाले। भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे, पण सर्व्हेनुसार त्यांच्या जागा 300हून खाली घसरण्याची शक्यता आहे। नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास ते संविधान बदलतील, कारण ते सरड्यासारखे रंग बदलत आहेत। ते कर्नाटकातील मुस्लिम समाजाला ओबीसी आरक्षण देण्याविषयी वेगळी भूमिका मांडत आहेत, असंही ते म्हणाले। मुंबईत मुस्लिम मतदारांसह बिहार, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील मतदारांचं मतदान अत्यंत महत्त्वाचं आहे। भाजपने राज ठाकरे यांना सोबत घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईतील बिहार आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांनी उन्हाळी सुट्टीत गावी जाण्यासाठी
26 विशेष रेल्वे गाड्यांची मागणी करणारं पत्र दिलंय. त्यामुळे हे मतदार मतदानाच्या दिवशी मुंबईबाहेर गेल्यास जो नियमित मतदार भाजपचा आहे त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल असंही मत त्यांनी व्यक्त केलं. आंबेडकर म्हणाले, निष्ठावंत मतदार हा काँग्रेसकडे आहे. अकोल्यामध्ये मी पाहिलं की काँग्रेसने मुस्लिम उमेदवार न देता हिंदू उमेदवार देऊन पुन्हा हिंदू मतदार आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचा ठराविक मतदार असून त्यांचे किती मतदार त्यांनी मतदानावेळी बाहेर काढले हे महत्त्वाचं आहे. जो कोणी त्या ठिकाणी जिंकेल तो 25,000ने जिंकेल. काँग्रेस व ठाकरे गटाच्या हिंदू मतदारांचं मतदान ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट मुस्लिम मते वळवताना दिसत आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.